फ्रेंड्स, आज माझा पेपर होता. जसं की मी गेले ते पेपरला. केमिस्ट्रीचा माझा सगळा अभ्यास झाला तरी पण मार्क कमी पडले. म्हणजे जेवढा अभ्यास व्हायला पाहिजे तेवढा झालेला नाही आहे. म्हणजे मला ते कळालं की रिव्हिजनची गरज आहे खूप जास्त. तर मग मी परत केमिस्ट्री घेते. जसं की मॅथ आणि फिजिक्सच करणार होते, पण मी आता परत केमिस्ट्रीला रिवाईज करणार आहे. कारण की कमी मार्क येत आहेत, खूप कमी मार्क आले आज. मला वाटतं माझं झालं केमिस्ट्री, बट असं नाही आहे. त्याच्याकडे पण बघायला लागेल. आणि हा आजचा पेपर आहे. आणि काल मी गेले नव्हते, तर मग मी कालचे पण पेपर आणले. आज मी 2 पेपर सोडवले, आजचा एक आणि कालचा एक. आणि आज फक्त फिजिक्सचे क्वेश्चन सॉल्व केले, करंट इलेक्ट्रिसिटीचे. आणि हे 2 पेपर सॉल्व केले, बाकी काहीच केलं नाही. आज जास्त अभ्यास पण नाही झाला. आणि आज केमिस्ट्रीमध्ये कमी मार्क पडले, म्हणून मला थोडंसं असं वाईट वाटलं की माझा अभ्यास झाला मला असं वाटलं, पण नाही झालेलं आहे. दॅट्स वाय. तर मग परत केमिस्ट्री करणार आहे थोडं. आणि आहे माझ्याकडे वेळ. आणखीन 19 तारखेला आहे माझी शिफ्ट, सेकंड शिफ्ट. तर मग तोपर्यंत होऊन जाईल केमिस्ट्री पण परत रिव्हिजन. आणि रिव्हिजन पण काय, फक्त नोट्स वाचणं, क्वेश्चन वगैरे सॉल्व नाही करणार, नोट्सच वाचणार आहे. आणि की क्वेश्चन सॉल्व करत बसले तर परत वेळ लागेल. त्याचं आहे, फक्त नोट्स वाचणार आहे. आणि तेवढा वेळ पण नाही की मी सगळे क्वेश्चन सॉल्व करू. तर नोट्स नोट्स वाचलं की होऊन जाईल माझं कवर. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.